रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अलिबाग इथं महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सुनील तटकरे यांनी शक्तीप्रदर्शन करत भव्य प्रचार सभा घेतली। या सभेत मोदींचे हात बळकट करण्यासाठी सुनील तटकरे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला। या सभेला रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, आमदार योगेश कदम, माजी आमदार धैर्यशील पाटील आदींसह शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप आणि रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। विरोधी पक्षाचा वातावरण सुनील तटकरे 5 वर्ष काम करत होता। शेवटच्या 7 महिन्यांनी इलेक्शन सहभागी झालो। केवळ माझ्या विनंतीनुसार गडकरी साहेबांनी 700 कोटी रुपयाचा निधी दिला। खासदारांनी काय काम करायचं हे जरा समजून घ्या। 30 वर्षांमध्ये तुम्हाला हे काम करता आलं नाही, पण या राज्याच्या या देशाच्या जनतेचे समजून त्या कामाला पाठपुरावा त्यांनी केला आणि आज कारखान्याला सुद्धा गडकरी साहेबांनी, विधानसभेला सुद्धा गडकरी साहेबांनी त्यानंतर कॉम्प्लेट केल्याच्या कामासाठी रवींद्र चव्हाण तुमचा आभार मानले पाहिजे। तुमचा इतका कुठलाही बांधकाम मंत्री या मुंबई गोवा रस्त्यावरती बाहेर विक्री मालाचा बिघडला नसेल ते विरुद्ध रवींद्र चव्हाण याच्यामुळे आता असलेला अपेक्षा व्यक्त करतो। प्रचंड उपस्थितीत आपण या ठिकाणी आला। आयोजकांचे, सर्व पक्षाच्या नेत्यांचे अंतःकरणापासून आभार मानतो। न चुकता 7 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत आपण मला विजयी करा। ऑक्टोबर महिन्यामध्ये माझ्या सहित पहिल्यांदा आम्हाला पण कमावरती बटन दाबावं लागलं, पण माझं मत विरोधात सर्वांना आमच्यापैकी ज्यांचं मत महाड विधानसभा मतदारसंघामध्ये असेल तिथे आम्ही धनुष्यबाणावर डॉक्टर निश्चित करा, तुम्ही तर डॉक्टर जा आणि तुम्हाला नाणी परीक्षा चांगली येते। माझी नाणीचा असा तर तुम्हाला नाणीचा ठोक्याचा प्रत्येक आवाज महायुतीचा ऐकायला मिळेल एवढा विश्वास या ठिकाणी देतो। प्रचंड संख्येला आपण या ठिकाणी आला त्याच्याबद्दल आभार मानतो। सारा पत्रकार मित्रांचे, महिलांचे सुद्धा आभार मानतो। जय हिंद।